कुंभ राशी 18 ते 23 मे. सावधान, तुमचे सत्य उघड होणार. हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशींच्या मित्रांनो, पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. अंतिम क्षण आता जवळ आला आहे आणि या काळात घेतलेले निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 मोठ्या घटना सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशींच्या लोकांनो, येणारा काळ हा अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे. तुमच्या हालचालीतून खोल परिणाम करणार आहे. ग्रहस्थिती पाहता स्पष्ट संकेत दिसत आहेत की तुमच्या आयुष्यात काही घटना अचानक घडतील, त्यामुळे तुम्हाला थोडासा धक्का बसेल, पण या घटनाच्या मागे एक मोठा दैवी संकेत असेल. हा काळ तुम्हाला बदलण्यासाठी आला आहे, तुम्हाला घडवण्यासाठी आला आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण जागरूक राहणे खूप आवश्यक आहे. पहिली मोठी घटना तुमच्या कामाच्या क्षेत्रात घडू शकते. अचानक जबाबदाऱ्या वाढणे, वरिष्ठ आयुष्य मतभेद होणे किंवा एखाद्या अपेक्षित संधी मिळणे, ही सर्व या काळात संभव आहे. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कष्ट करावे लागतील, पण त्याच कष्टातून तुमचे भविष्य मजबूत होईल. त्यामुळे हार मानू नका. प्रत्येक अडचणी तुम्हाला पुढे नेणारी पायरी आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी घटना तुमच्या नातेसंबंधामध्ये दिसून येईल. गैरसमज, संवादातील तुटलेपण किंवा भावनिक अंतर निर्माण होईल. बुध ग्रहाचा प्रभाव कमी असल्यामुळे शब्दांचा गैरअर्थ निघू शकतो, त्यामुळे शांत राहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिसरी घटना सांगणार आहे ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तिसरी घटना आर्थिक बाबींशी संबंधित आहे. अचानक खर्च वाढवणे, पैशांचे नियोजन बिघडणे किंवा एखाद्या अडचण निर्माण होणे, हे संभव आहे, पण गुरुची कृपा तुमच्यावर असल्यामुळे हे संकट कायमचे राहणार नाही. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास तुम्ही या परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकता. या काळात एक छोटासा उपाय तुम्हाला मोठा आधार देऊ शकतो. दररोज सकाळी उठल्यानंतर ओम शन शनैश्वराय नमः हा मंत्र शांत मनाने 108 वेळा म्हणा. यामुळे शनीचे नकारात्मक प्रभाव कमी होईल आणि स्थिर स्थिती राहील. चौथी घटना तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकते. तुम्हाला अचानक चिंता, अस्वस्थता किंवा गोंधळ निर्माण करू शकतो, पण ही स्थिती तात्पुरती आहे. ध्यान आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी औषधासारखं काम करते. आता जी 5वी आणि सर्वात गुप्त घटना आहे ती ऐकल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण लक्ष देऊन ऐका. 5वी घटना म्हणजे तुमच्या एका आयुष्यात एखादी मोठी जाणीव होईल. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ समजायला लागेल. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, पण तुमच्यासाठी योग्य असेल. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा उपाय तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरू शकतो. तो म्हणजे शनिवारी पांढऱ्या तिळाचे दान करणे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहांचा प्रभाव संतुलित राहण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावना दान करता, तेव्हा तुमच्या कर्मातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. फक्त तिळाचे दानच नाही, तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास त्याचे पुण्य तुम्हाला मिळू शकते. या काळात तुमच्या मनात येणारी अस्वस्थता आणि भीती कमी करण्यासाठी हा उपाय खूप मदत करेल. लक्षात ठेवा, ग्रहांचा परिणाम कमी करण्यासाठी केवळ उपाय नव्हे, तर तुमचा भाव आणि श्रद्धा अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे कोणताही उपाय करताना मन शांत आणि सकारात्मकता ठेवा. या दिवसात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक संपतील किंवा तुम्हाला असे जाणवू शकते की त्या संपल्या. एखादे नाते दूर जाणे, एखादी योजना असणे किंवा एखादी अपेक्षा पूर्ण न होणे, हे सर्व तुम्हाला थोडा धक्का देऊ शकते. पण ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगते की काही तुमच्यापासून दूर जात आहेत, ते तुमच्या पुढील प्रवासासाठी अडथळा ठरत होते. त्यामुळे त्या गोष्टीचा निघून जाणे हे तुमच्यासाठी चांगलं आहे. या काळात स्वतःला प्रश्न विचारा, मी खरंच काय हवं आहे, माझं खऱ्या अर्थाने समाधान कशात आहे. असे आत्मपरीक्षणातून तुम्हाला एक नवीन दिशा मिळू शकते. पुढे मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ एक छोटा दिवा लावणे हा एक अत्यंत प्रभावी आणि प्राचीन उपाय आहे. पिंपळ शनी आणि पितृदोष असे संबंध मानले जातो आणि त्यामुळे पूजेमुळे जीवनातील आणि अडथळा दूर होऊ शकतो. तुम्ही शांत मनाने दिवा लावा आणि काही क्षण प्रार्थना करा, तेव्हा तुमच्या मनातील ताण कमी होईल आणि एक प्रकारची शांतता अनुभवायला मिळेल. हा उपाय नियमित केल्यास तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक बदल दिसू लागते. हा उपाय केल्यास त्याचे परिणाम अधिक लवकर जाणवू शकतो. या काळात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. परिस्थितीमुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. झोपेचा अभाव, थकवा, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे तुमची दिनचर्यामध्ये थोडासा बदल करा. सकाळी लवकर उठा, व्यायाम करा, प्राणायाम करा. हे केल्याने तुमचे मन स्थिर राहील आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल.
लक्षात ठेवा, मजबूत मन आणि निरोगी शरीर हेच या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवणे या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. लहान सहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ग्रहांचा प्रभाव तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. अशा वेळेस अंतर आणि समजून घेणे, शांत राहणे आणि मोठ्यांचा सल्ला घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. घरात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक दिवा लावून प्रार्थना केल्यास वातावरणातील नकारात्मकता कमी होते. तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा, कारण या काळात बोललेले शब्द नात्यांवर खोल परिणाम करू शकतो. आता शेवटच्या भागात तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे तुमच्या नशिबाचा खेळ बदलू शकते. या काळात तुमचा देवाचा विश्वास आणि श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. किती कठीण परिस्थिती आली तरी मनात एक गोष्ट ठेवा, हेही दिवस जातील. ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक ग्रहाची दशा बदलते, त्याप्रमाणे तुमची परिस्थिती बदलते. त्यामुळे निराश होऊ नका. दररोज ओम नमः शिवाय हा मंत्र जपल्यास तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व एका मोठ्या योजनेचा भाग आहे, हे समजून घ्या. कधीकधी आपण ज्या गोष्टी वाईट समजतो त्या पुढे जाऊन आपल्यासाठी सर्वात चांगल्याच ठरतात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे शिकण्याच्या दृष्टीने पहा. या काळात घेतलेले धडे तुमच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देऊ शकतात. हार मानू नका. शेवटी एवढंच सांगायचं की हा काळ तुमच्यासाठी एक परीक्षा आहे, पण परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला जे समाधान आणि स्थैर्य मिळेल ते खूप मोठं असेल. त्यामुळे घाबरू नका, थांबू नका, पुढे चालत राहा. तुमचे नशीब तुमच्यासोबत आहे. फक्त योग्य वेळेची वाट पहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हा काळ तुमच्यासाठीच खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, वरील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.